होऊन जाते. नमस्कार, माझे नाव सारिका वानखडे आहे आणि मी वरुण आहे माझ्यासोबत. आणि सगळ्यात पहिल्यांदा सरांनी तर तुम्हाला सांगितलेलं आहे की कोण येणार आहे. तर हायजीनबद्दल आपण माहिती देणार आहे. तर तुम्ही हायजीनबद्दल माहिती ऐकली आहे याआधी? मराठी बोललं तर चालेल ना तुम्हाला? हिंदी पण समजते का? ठीक आहे, आज आपण मराठीतच बोलू. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मुली कोणत्या क्लासच्या आहेत? 6, 7, 8. आपण कसं आहे, आपण घरी बोलू शकत नाही है ना. आणि तुम्ही शाळेमध्ये बोलता, तर आपल्याला जसं मासिक पाळी येते ना, त्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. तर त्यासाठी म्हणजे आपलं पोट वगैरे दुखते है ना. त्यासाठी आपल्याला म्हणजे आम्ही जे प्रश्न करू तुम्हाला त्याचे आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. तर पीएच लेवल म्हणजे काय असते? प्रत्येक म्हणजे एखादी वस्तू असते, प्रत्येक वस्तूचा पीएच लेवल असते. जसं हायजीनमध्ये आमच्याकडे इंटिमेट वॉश आहे, याचा पण पीएच लेवल आहे. तर याचा पीएच लेवल येते 3, 2 ते 4 आणि 4 ते 5 या लेवलचा पीएच लेवल येतो. तर हे माहिती आहे का कुणाला काय आहे? कुणालाच माहिती नाही आहे. इंटिमेट वॉश आहे, प्रायव्हेट पार्ट असते आपला, प्रायव्हेट एरियाला हे यूज करायचं असते. ज्यावेळेस आपण आंघोळ करतो ना, तर तेव्हा आपल्याला म्हणजे इन्फेक्शन वगैरे होते. ते आलं लक्षात तुमच्या? म्हणजे आपल्याकडे जेंट्स तर नाही आहे, तरी पण मी तुम्हाला सांगते, प्रायव्हेट पार्टमध्ये आपल्याला समजा कोणाला इचिंग वगैरे होते ना, जलन होते, हे तर कळते प्रत्येकाला. हायजीन समजते. तर आपण समजा पाण्याचा जो पीएच लेवल असतो, पाण्याचा पीएच लेवल 7 असते. तर पीएच लेवल 7 असलं म्हणजे जे बॅक्टेरिया असते तर ते काय होते, कमी होऊन जाते बॅक्टेरिया है ना. त्यानंतर इंटिमेट वॉशचा जो पीएच लेवल आहे 2 ते 4, 4 ते 5 असते. आणि जे तुम्ही साबण यूज करता त्याचा पीएच लेवल किती असते? त्याचा 8 ते 9 असते, म्हणजे 8च्या वर असते, 9 ते 10. ठीक आहे, इतकं लक्षात आलं? पीएच लेवल म्हणजे काय असते हे लक्षात आलं का? पहिल्यांदा तुम्हाला इंटिमेट वॉश काय आहे हे माहिती नव्हतं. जसं मार्केटचं आपण यूज करतो, ते कोणतं मार्केटचे, तुमची आई वगैरे कोणी बहीण असेल मोठी तर ते मार्केटचे यूज करतात ना. त्यांना माहिती नसते त्यात काय केमिकल असते. पण आमच्याकडे जे प्रोडक्ट आहे ते आता हे विदाऊट केमिकलचं आहे. आणि आम्ही तो डेमो वगैरे करून दाखवणार नाही आहे. आणि या प्रोडक्टमध्ये हे जर यूज करत असेल तुमच्याकडे कुणी, या प्रोडक्टमध्ये जर आपण एक चिमूटभर साल्ट टाकलं दोन्हीमध्ये मिश्रणामध्ये, तर याचं काय बनते, एक असा म्हणजे जाड पदार्थासारखं बनते बल्क, आणि हे पातळ राहते. ठीक आहे, याच्यातल्या दोनपैकी हा फरक राहील. हे लक्षात आलं तुमच्या? हे झालं मार्केटचं आणि हे झालं किसोल इंटिमेट वॉश आमच्याकडचं. ठीक आहे. तर तुम्ही हे घरी पण सांगू शकता आणि तुम्हाला डेली हे एक इंटिमेट वॉश यूज करायचं आहे आंघोळ करायच्या वेळेस. तर पीएच लेवल म्हणजे लक्षात आलं. तर आपल्याला का बरं यूज करायचं आहे ते लक्षात आलं काय? डबल सांगायचं का ते? तुम्ही बोला, शरमू नका. डबल परत सांगायचं का? पीएच लेवलमध्ये जर इंटिमेट वॉश असलं याचं पीएच लेवल 2च्या वर असते, 2 ते 3, 4 ते 5. ठीक आहे. आणि जी आपली वजिना असते, त्या प्रायव्हेट पार्ट म्हणतो आपण त्याला, त्याचं पीएच लेवल असते 5%. तर ते याला मॅचिंग होते. तर आपल्याला साबणच्या ऐवजी हे यूज करायचं आहे. त्याने काय होणार, आपल्याला साबणने इन्फेक्शन होणार आहे. मग आजपासून तुम्ही काय यूज करणार आहे? हां, सोप की इंटिमेट वॉश? सोप नाही, साबणमध्ये साबण 9 ते 10 असते. तर हे आपल्या शरीराला काय झालं, जास्त हार्ड झालं, त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते है ना. आणि जलन वगैरे होते. जर तुम्हाला समजा मासिक पाळी येते तर त्या पाळीच्या वेळेस
ज्यावेळेस मुलींना मासिक पाळी येते त्या पाळीमध्ये कोणाचं पोट दुखणे है ना, हातपाय दुखणे, कंबर दुखणे आणि मंथली पिरियड लॉस होतो आपला, हेवी ब्लिडिंग असते. ठीक आहे, हेवी ब्लिडिंग असते. तर हेवी ब्लिडिंगमध्ये आपलं ब्लडिंग लॉस होते. ठीक आहे, तर ते ब्लडिंग लॉस ज्यावेळेस होते तर आपलं हिमोग्लोबिन कमी होते. तर ते हिमोग्लोबिनसाठी हे बघा, कोणाची समजा जी डोळे वगैरे कसे दिसतात ते तुम्हाला इथे हिमोग्लोबिन जर कमी झालं तर आपले डोळे वगैरे असे दिसतात है ना. जर कमी जर असलं तर आपले व्हाईट डोळे दिसतात है ना. त्याच्यानंतर जास्त असलं, सामान्य स्तर असला तर ते रेड दिसतात है ना. हे आलं लक्षात हिमोग्लोबिन. तर हिमोग्लोबिन आपल्या शरीरातलं जर ब्लडिंग जरी कमी झालं तर आपलं हिमोग्लोबिन कमी होऊन जाते. त्यासाठी आपल्याला हे एक मासिक धर्म म्हणून याच्यात सगळं काही लिहिलेलं आहे, ते वाचू शकता तुम्ही पुस्तक. एक जण कोणी वाचा, त्यात लिहिलेलं आहे. आणि ते आमच्याकडे त्याची एक टॅबलेट आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता. मुलीसाठीच आहे ते. कोणाचे पोट दुखते है ना, त्यानंतर हातपाय वगैरे दुखतात, मग आपण जेवणाकडे दुर्लक्ष करतो. शाळेत येताना तुम्हाला इचिंग वगैरे होते पिरियडमध्ये, मग त्यावेळेस इरिटेट वाटते, तर त्यावेळेस तुम्ही कोणते पॅड यूज करता? प्रोव्हिज यूज करता ना. आजपासून तुम्हाला हे पॅड यूज करायचे आहे. हे पॅड सॉफ्ट आहे, मुलायम आहे आणि यात कोणतंही हेवी ब्लिडिंग येत असेल तर ते पूर्ण ॲब्झॉर्ब केल्या जाईल. अशा प्रकारचं पॅड आहे आमच्याकडे. हे पॅड जर तुम्ही यूज केलं तर तुमचं जे ब्लिडिंग आहे तर ते व्यवस्थित राहील.